CSMT रेल्वे स्टेशनवर उतरून बाहेर पडलो की आपल्याला एक भुयारी मार्ग लागतो. वर ट्रॅफिक चालू असतं आणि खाली माणसं रस्ता क्रॉस करून पलीकडे जातात. पलीकडे आलो की इथे एक छोटीशी खाऊ गल्ली आहे आणि बाजूला आझाद मैदान आहे. या भागाला फोर्ट म्हणतात. हा भाग मराठीत दक्षिण मुंबई आणि इंग्लिशमध्ये सोबो म्हणून ओळखला जातो. इथल्या 2 आकर्षक इमारती आहेत, BMC मुख्यालय आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असलेले CSMT. ॲक्वालाईन 3 या भुयारी रेल्वेने आपण पोहोचलो आहोत हुतात्मा स्मारक मेट्रो स्टेशनवर. स्टेशन बाहेर लागतं हुतात्मा स्मारक. डावीकडची इस्माईल बिल्डिंग आणि उजवीकडची युसुफ बिल्डिंग यांच्यामधून जाणारा रस्ता आहे वीर नरिमन रोड. नरिमन हे पारसी गृहस्थ होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सभासद होते आणि मुंबईचे मेयर देखील होते. ते रेडीमनी मॅन्शनमध्ये राहत असत. नरिमन पॉइंटला यांचंच नाव दिलं आहे. या वीर नरिमन रोडच्या टोकाला आहे टाउन हॉल, हॉर्निमन सर्कल आणि एक पाणपोई. आता या गोष्टी एक एक करून पाहूया. टाउन हॉलच्या मागे मुंबईचा किल्ला होता, त्याचे अवशेष आहेत, पण तो भाग नेव्हीच्या ताब्यात असल्याने आपण तिथे जाऊ शकत नाही. टाउन हॉल ही पांढऱ्या रंगाची इमारत आहे. पायऱ्या चढून वर गेलं की मोठे मोठे पिलर्स लागतात. हे लोकांच्या आवडीचं ठिकाण आहे. इथे चित्रपटांचं शूटिंग देखील होतं. हा टाउन हॉल 1833 साली बांधण्यात आला. या पायऱ्यांवर उभे राहून ब्रिटनच्या राणीने 1858 साली जाहीरनामा वाचला होता. खाली वाहनांची वर्दळ असलेला वाहता रस्ता आहे शहीद भगतसिंग रोड, जो पुढे जातो आणि त्याचा कुलाबा कॉजवे बनतो. कुलाबा कॉजवे त्याचा तयार होतो. समोरच्या बाजूला आहे हॉर्निमन सर्कल. हे एक गोल आकाराचं गार्डन आहे. गार्डनच्या गेटवर ब्रिटिश क्राऊन आहे. हे गार्डन आणि त्याच्या भोवतालचा परिसर हा मुंबईतले लंडन म्हणून ओळखला जातो. या आधी इथे एक मोठं मैदान होतं ज्याला बॉम्बे ग्रीन म्हणत.
या उघड्या जागेत कापूस आणि अफू आणला जात असे आणि बोटीने तो लंडन आणि चीनला पाठवला जात असे. इथे एक कारंज आहे. पूर्वी कारंज्याच्या दोन्ही बाजूस एक एक पुतळा होता. त्यापैकी डावीकडे असलेला पुतळा होता लॉर्ड कॉर्नवॉलिस याचा. इथे जवळच असलेल्या गोदीत काम करणारे पोर्टर त्याच्या मार्बलच्या पुतळ्याला गोरा देव म्हणत आणि त्याची पूजा देखील करत. गार्डनच्या पश्चिमेकडच्या गेटच्या बाहेर भारतीय शैलीत बांधलेली मानकुवर बाई प्याऊ आहे. मानकुवर नावाच्या एका श्रीमंत स्त्रीने लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही पाणपोई बांधून दानधर्म केला आहे. बरोबर या पाणपोईच्या खाली एक भली मोठी विहीर आहे. आता ती दिसत नाही. या विहिरीवरच ही पाणपोई बांधली आहे.